नमस्कार, मी पूजा स्वागत करते पूजा चिमटे या चॅनलवर. तर आज आपण दोडक्याच्या ठेच्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी दोडके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. दोडक्याच्या शिरा काढून झाल्यावर त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता, मी सर्व दोडक्याचे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर हा दोडका खलबत्त्यांमधून ठेचून घ्यायचा आहे. दोडक्याचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर तो खलबत्त्यातून बाहेर काढून त्यामध्ये आपण आता मिरची आणि लसूण ठेचून घेणार आहेत. तर माझ्या या मिरच्या कमी तिखटाच्या आहेत म्हणून मी 2 घेतलेल्या आहेत. तर तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खाल्लं जातं त्याप्रमाणे मिरच्या घेऊ शकता. तर इथे पाहू शकता, आता आपला मिरची आणि लसूण याचा ठेचा तयार आहे. तर हा आहे ठेचून घेतलेला दोडका, मिरची आणि लसणाचा ठेचा, कांदा एक कापून घेतला आणि कढीपत्ता, हिंग. कढई गॅसवर ठेवून घेतली. कढई चांगली तापल्यावर त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे. कढई तापल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली का त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे तडतडल्यावर त्यात हिंग आणि आपण ठेचून घेतलेला मिरची आणि लसणाचा ठेचा टाकायचा आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर हे सर्व जिन्नस चांगले परतून घ्यायचे आहेत. 2 मिनटं परतून झाल्यावर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा चांगला मऊसर शिजल्यावर त्यामध्ये आपण ठेचून घेतलेला दोडका टाकायचा आहे. तर दोडका आणि कांदा मिक्स केल्यावर त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं.